आपण कित्येक वेळेला असं म्हणतो, की ती परिस्थितीच अशी होती. हां. त्यामुळे मी अपयशी ठरलो. तो माझा पार्टनर होता, त्यांनी मला फसवलं. बरोबर. आम्ही भागीदारी म्हणून एकत्र आलो. त्यांनी भागी घेतली आणि मला दार दाखवलं. त्यांनी भागीदारीचा अर्थ वेगळा लावला. पण तसं नाही आहे. तिथं कुठेतरी तुमचे भेदाभेद झाली, मनभेद झाले, हं. मतभेद झाले, मतभेद झाले, मनभेद झाले आणि त्यामुळं तुमच्यात भेद निर्माण झाला आणि ती एक प्रकारची दुरी निर्माण झाली आणि कालांतराने दरी निर्माण झाली. हां. काय होतं, की दुरी निर्माण झाली तर ती कमी करणं शक्य होऊ शकतं. पण एकदा जर का दरी निर्माण हां. झाली, त्यातलं अंतर जर का वाढलं, तर ती दरी भरून काढता येत नाही, याची आपल्याला जाणीवच होत नाही. आणि ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात मनामध्ये असतो तो भ्रम आणि संभ्रम. सगळ्यात मनात असते ती म्हणजे भीती आणि म्हणूनच महाराज काय म्हणतात, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." पण आपली भीती मात्र पाठ सोडत नाही. ती आपल्या मानगुटीवरती भूतकाळातलं भूत जसं बसून राहावं, तशी ती बसून राहते. भविष्याची आणि भवितव्याची चिंता आपण करत राहतो आणि वर्तमानातलं वर्तन मात्र बिघडवून टाकतो.